पप्पा घरी आले. पप्पाची तब्येत बरी नाही, त्यांना पोट दुखत आहे म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि असताना पुढं होता म्हणून मुलाला त्यांना पुढं मागेला. मीही हॉस्पिटलमध्ये गेली, पप्पांची तब्येत बघितली कारण पप्पांना ॲडमिट करण्यात आलं. त्यांचं जे आजार होतं ना, ते पोट दुखायचं होतं, काही कळतच नव्हतं काय झालं. ते आधी सांगत होते की फवारा वगैरे लागला, पण ते फवाऱ्याचं कारण नसताना दुसरंच कारण निघालं आणि अचानकच त्यांना ॲडमिट केलं. सर्व काही गोष्टी आतापर्यंत त्यांनी कधी दवाखानाही बघितला नव्हता, कधी दवाखान्यातही जात नव्हते कारण छोट्या छोट्या गोष्टी शेतकरी लोक मानतही नाही. मग काय आज त्यांना ॲडमिट केलेलं आहे तर ते खूप घाबरलेली आहेत कारण त्यांना दवाखाना म्हटलं म्हणजे खूपच भीती वाटत असते. ते ॲडमिट होते आणि मी घरचे वगैरे कामं करून घरी छान असं मी स्वयंपाक केला, त्यांच्यासाठीही डबा वगैरे बनवला आणि सर्व तयारी वगैरे करून मी आता त्यांचा डबा घेऊन आली हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांना बघितलं, त्यांच्याशी थोडंफार बोलली. सोबतच काही पाहुणे मंडळी त्यांच्या भेटीसाठी आलेले होते गावातूनही, ताई वगैरे सोबत माझे मामा वगैरे सर्व सोबत, मामाची शुभम ही त्यांच्या भेटीसाठी आलेले होते. सर्वांनी त्यांची भेट वगैरे घेतली. पप्पांनाही आता थोडं बरं वाटतंय आणि उद्या त्यांची परत एक टेस्ट आहे तेव्हा कळेल की नेमकं काय झालेलं आहे. चला तर मग मी जाते घरी, बाय.